मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश पोरे. सध्याच्या घडीला प्रचंड असा पाऊस पडलेला आहे सगळीकडे. अख्ख्या भारतभर जे काही वातावरण आहे ते बिघडलेलं आहे आणि असा कुठलं राज्य नाही आहे की ज्याच्यामध्ये ढगफुटी झालेली नाही, जमिनी खरवडून गेलेल्या नाही आहे. पिकं तर होत्याची नव्हतं झालेली आहे. अशा वेळेला राज्यातली परिस्थिती अतिशय बिकट आहे, आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेला सरकार म्हणतं की आता सर्वे करू, अमुक करू, तुम्ही ई पीक पाहणी करा, तमुक करा. अरे कशाचं हे करताय? म्हणजे अख्खं जेव्हा बर्बाद झालेलं आहे त्याच्यानंतर सर्वेचा विषय आला कुठून? सरकारने डायरेक्ट जाहीर करायला पाहिजे की हा ओला दुष्काळ आहे आणि अतिशय भयानक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे इमर्जन्सी ज्याला म्हणतात ना ती आहे शेती कृषी क्षेत्रामध्ये. सरकारने सरसकट हेक्टरी 50,000 रुपये आणि ते सुद्धा अनलिमिटेड, नाही तर आम्ही 1 हेक्टरला देऊ, 2 हेक्टरला देऊ, भिकारचोट धंदे सरकार लावतं. भिकारचोटपणा बंद करा. म्हणजे अगदी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जो 2 वर्षानंतर होणार आहे त्याच्यासाठी सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये आता 15,000 कोटी देत आहे आणि शेतकरी जे एवढे झाले त्याच्या गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीसाठी सरकारने 2,000 रुपये दिलेत. भिकारडेपणाचा कळस आहे किंवा नालायकपणाचा कळस आहे असं म्हटलं तरी चालते. आमचं सरकारला आव्हान आहे की तुम्ही हे असे कुठलेही मापदंड सध्याच्या घडीला शेतकरी आणि शेती क्षेत्रासाठी लावू नका. सरसकट हेक्टरला 50,000 रुपये, एकरी 20,000 रुपये ही शेतकऱ्यांना मदत द्या. पीक पाहू नका, काही पाहू नका, त्याच्याशिवाय शेतकरी तगणार नाही. आणि तुम्ही जशा पद्धतीने म्हटलं होतं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये की आम्ही सत्तेत आलो तर ताबडतोब कर्जमाफी देऊ, कर्जमाफी नाही कर्जमुक्ती पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून ती ताबडतोब जाहीर करा. सध्याच्या घडीला तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना मी म्हटलं तशा पद्धतीने एकरी 20,000 रुपये द्या अनलिमिटेड. नाही तर नुसतं 2 एकर, 4 एकर, 5 एकरापुरतं हे भिकारडेपणा चालणार नाही. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या नागपूर अधिवेशनापूर्वी कर्जमुक्ती जाहीर करा. शेतकऱ्यांचा 7-12 तुम्ही जसं म्हटलं होतं करू आम्ही, कोरा 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 झाला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनावर 2 लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडे फॉर्म भरलेले आहेत कर्जमुक्तीचे, एक लक्षात घ्या. ते सगळे 2 लाख शेतकरी घेऊन आम्ही नागपूर अधिवेशनावर येऊ, हे मी आज सांगून ठेवतोय सरकारला. सरकारने असं वेळेवर म्हणू नये की नाही बा आम्हाला वेळ नाही दिला, तसं ते होऊ नये म्हणून मी आज 2 महिने अगोदर तुम्हाला सांगतो आहे की जर हे तुम्ही नाही केलं तर हे अख्खे 2 लाख शेतकरी मी नागपूर अधिवेशनावर घेऊन येईल. तुमचं आणि आमचं भांडण नाही, सरकारला शेवटी करावं लागणार आहे. आमची हात जोडून विनंती आहे. परंतु आजकाल सरळ मार्गाने झालेल्या आंदोलनाला काही फायदा होत नाही. तिकडे लडाखला त्या सोनम वांगचुकनी इतके वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले, अगदी संजनतेनी, अगदी शांततेच्या मार्गाने, वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडे काही मागण्या केल्या आणि अगदी किरकोळ मागण्या जे सरकारने म्हटलं होतं त्याच मागण्या केल्या करत, म्हणजे सरकारला आठवण देण्याचं त्यांनी काम केलं. तुम्ही अशा माणसावर काय करताय तर तुम्ही त्यांच्यावर NSA लावता, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, देशद्रोहाचे गुन्हे आणि खटले दाखल करता. हे टोटली निषेधार्ह आहे. त्याच्यामुळे असे आततायीपणाचे कामं करू नका असे सरकारला आम्ही विनंती करतोय. शेतकऱ्यांचाही मोर्चा जो आम्ही तिथं घेऊन येणार आहोत, तुम्ही त्याही करता. तुमच्या विरोधात जो कोणी बोलेल, तुम्हाला जो कोणी आठवण देसेल त्याला जर तुम्ही देशद्रोही समजत असाल तर खुशाल समजा. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने लढण्यासाठी नागपूर अधिवेशनावर येऊ. ती येऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या जेन्युइन मागण्या आहेत आणि तुम्ही जी आश्वासनं दिली होती कर्जमुक्तीची ती पाळा. शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करा, एवढं मी आपल्याला सांगतो. नमस्कार.